नमस्कार सर्वांना. खरं तर आहे ना, आज तुम्ही सर्वजण कसे आहात हे विचारण्याची सुद्धा माझी मानसिकता नाही आहे. कारण की आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एक न्यूज सगळ्यात जास्त व्हायरल होते ती म्हणजे की मालेगाव येथील जे डोंगराळा शहर आहे तिथे फक्त 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आलेला आहे. आणि ही गोष्ट इतकी लज्जास्पद आहे, इतकी घृणास्पद आहे ना, की त्याबद्दल काय बोलावं काही कळत नाही आहे. इतका राग होतोय की काय सांगावं. म्हणजे आतापर्यंत ज्या काही रेपच्या केसेस आलेल्या आहेत ना, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपला समाज महिलांना खूप दोष देतो. तो हा दोष असतो की ती रात्री बेरात्रीची का बाहेर फिरत होती, तिने अर्धे कपडे घातलेले असतील, तिचे अंग दिसत असेल म्हणून मग त्या माणसाला तिच्याविषयी काहीतरी भावना निर्माण झाल्या असतील. आज मला या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही सर्वांनी, की 3.5 वर्षाच्या मुलीच्या अंगावर कितीकशे कपडे असतील आणि तिच्या शरीरात असा कुठला विकास झाला असेल हो की ज्याच्याने त्या माणसाची भावना अशी झाली की त्याला तिचा रेप करावा असं वाटेल. बरं, रेप करूनही त्याची मानसिकता संपलेली नाही आहे. तो इतका क्रूर वागलेला आहे की त्या लहानशा लेकराला, त्या बाळाला त्याने दगडाने टेचून मारलेलं आहे. मग याला काय कोणाला दोष देशाल? याच्यात पण बाई जबाबदार आहे का? आता तरी जागे व्हा. आता तरी किमान एकाला तरी शिक्षा होऊ द्या, जेणेकरून आहे ना पुढचा हे करण्याची ताकद दाखवणार नाही. ह्याच कारणामुळे ना आज महिला सुरक्षित नाही आहे. मुलींना बाहेर जाण्याची सुद्धा खरंच भीती वाटते. आणि हे मी माझ्या एकटीपुरता नाही बोलत आहे की माझ्या घरात मुली, तुमच्याही सगळ्यांच्या घरात लेकीबाळी आहेत. त्यामुळे जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल ना, तर आज खरंच त्या मुलीसाठी न्याय मागा. असं नको व्हायला की आज तिथे ना लोकाची लेक आहे, तिथे उद्या आपली लेक असेल. त्यामुळे जरा जरी माणुसकी शिल्लक असेल ना, तर खरंच न्याय मिळालाच पाहिजे. त्या माणसाला शिक्षा ही झालीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्याला माफी मिळता कामा नये आणि त्याला ही शिक्षा अगदी गावकऱ्यांच्या समोर डोळ्यात देखत झाली पाहिजे. इतकी क्रूर शिक्षा मिळाली पाहिजे की त्याला त्याच्या कृत्याची जाणीव आहे ना पुढचे 7 जन्म लक्षात राहायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मनात विचार आणणारे सुद्धा घाबरले पाहिजे की कुठल्याही लेकीबाळीच्या बाबतीत वय काही असू द्या, पण वाईट नजर करणं नाही. आपला हा देश, आपलं हे स्वराज्य आहे ना, छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य आहे. त्या स्वराज्यात आपण राहतोय, तिथे महिलांचा आदर हा झालाच पाहिजे.